जय आता आऊंसमोर उभं राहणं खरंच कठीण आहे। तुला ते कधीतरी नक्की विचारतील जय माझ्या मनात काय आहे म्हणून। मग अविनाश सरांसोबत काम चालू आहे, पण त्यांना सुद्धा फेस करणं खूप कठीण जाणार आहे मला। जय आपण काय करायचंय? काय वाटतं तुला? काका आईला सांग ना। चिनू फाजीलपणा पुरे झाले आता, चल बघू। काय झालं? अरे काय आता ह्याचं नको ते हट्ट आता तर लहान राहिलाय का हा? बाहेर झोपायला भीती वाटते म्हणे, काका काकू जवळ झोपायचं तर काय म्हणायचं याला? चल तू आधी बाहेर। वहिनी राहू दे त्याला इथे। आता तू म्हणतेस म्हणून हा बघ किती चांगली आहे नी काकू काका। ए पण दोघांना त्रास देऊ नकोस हा। ऑफिस मधून दमून आलेत, लवकर झोप, त्यांना पण झोपू देत। गुड नाईट। गुड नाईट काका। काय मग चिनू, काय म्हणतोय अभ्यास? खूप छान, पण काका मला मॅथ्स खूप टफ जातं। टफ जातं का? चिनू तुला एक गोष्ट सांगू, आपल्याला ज्या विषयाची भीती असते ना की तोच विषय आपल्याला जास्त अवघड वाटायला लागतो। मग अशा वेळी काय करायचं माहितीये? त्याच विषयाचा नीट अभ्यास करायचा, नीट विचार करायचा, मग बघ कसं सगळं सोपं होऊन जाईल। हो काका। आलं का लक्षात? काय रे, आलं का लक्षात? हो। मग आज काय, गोष्ट की गेम? गोष्ट। गोष्ट परत, त्यापेक्षा पण गेम। आदिती, हो डबा भरून झाला? हो झाला। हे काय, दोन्ही डब्यात एकच भाजी? विसरले, चुकून दोन्ही डब्यात एकच भाजी भरली। अशी कशी का विसरलीस तू? बरं तू बाजूला हो, मी भरते। आदिती, थोडा वेळ आहे का ग तुला? हो का, काय झालं काकू? हाच प्रश्न मला तुला विचारायचा आहे। कालपासून बघते मी, काय झालंय? नाही, काही नाही काकू। काल जय देखील तुला विचारत होता, पण तिथे शोभा होती म्हणून काही बोलता नाही आलं। काय झालंय सांगशील का? काकू, ऑफिस मध्ये नंदिनी मॅडमनी पुन्हा तोच विषय सुरू केलाय। पुन्हा? म्हणजे लग्नाचा विषय? हो। अय्या, लग्न? कोणाचं लग्न? ए आदिती, तुम्ही दोघी लग्नाबद्दल बोलतात ना? हे लग्नाचा सीझन सुरू झाला नाही? वा मज्जा आहे। काकू तुम्हाला माहितीये, विरारच्या आमच्या घरात इतक्या लग्नाच्या पत्रिकावरून पडलेल्या असतात ना, पण कामामुळे जाताच येत नाही। काय माझी तुम्ही कोणाच्या लग्नाबद्दल बोलत होता? अगं हिच्या ऑफिस मध्ये कोणाचं तरी लग्न आहे म्हणून तिला जायचंय ना। अच्छा, मग जा ना, तू बिंदास जा लग्नाला। तू
तू घरच्या कामाचं काही टेन्शन घेऊ नकोस, हो की नाही काकू? म्हणजे मी आहेच ना मदत करायला. आणि काकू म्हणजे काही मला कामात मदत करायला देत नाही. चहा? अगं काकू काय चहा बनवतात ग, फक्कड फक्कड, म्हणजे इतकी सुंदर चव असते ना. काकू खरं सांगा, काही वेगळं वगैरे वापरता का, मसाला वगैरे काहीतरी मला सांगा हा तुम्ही. म्हणजे तुला सांगते मी आदिती, नाही तुला माहिती असेलच, यांचा चहा प्यायला की झोप अशी पटकन उडते ना. चहा मिळेल का? हो, देते. थोडी झोप येत होती मला. काकू, मी देते चहा. अगं राहू दे आदिती, तुझा आवर, मी देते चहा. काकू मी आदिती, आदिती चल, उशीर झालाय. तो बघ, जय पण हाक मारतोय, तू जा आणि डबे घेऊन जा. हो. सावकाश जाग हा, काळजी घे हा. बाई ग, किती दगदग होते ना काकूची. खरंच. पण तुम्हाला खरं सांगू का, लाईफ असावं ना तर असं ह्यांच्यासारखं. काकू, तुम्हाला स्वयंपाकात काही मदत हवी आहे का? नाही नाही, आदितीने केलंय सगळं. तुला चहा हवाय ना? हो. तू बाहेर थांब, मी देते चहा. बघा, हे असं करता तुम्ही, काही मदतच करू देत नाही मला. खारी? हो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अगं तांगडीला पाठवलंस ना देसाईंकडे? हा. गुड. म्हणजे आता एनव्हलप वेळेवर मिळेल त्यांना. टेन्शन झालेलं. आदिती, आदिती, केरळची फाईल दे ना. हा हा, ते होत तुमची वाउचर तयार केली, चेक कर. हा काका, एक मिनिट. हाँ भेज दो. अगं आदिती, अगं मी तेवढं केरळची फाईल मागितली, तुम्हाला हिमाचल प्रदेशची फाईल. सॉरी. काका, कुठली फाईल हवी आहे तुम्हाला? केरळची. डिटेल्स चेक केलेस ना? हे तांगडे देसाईंना दिलंच नाही एनव्हलप? नाही ना. का? ते हे एनव्हलप नाही, आदिती मॅडमने भलतेच एनव्हलप दिले चुकून. काय काय तिथे काय झालंय? नाही म्हणजे मगाशी काकांना भलतीच फाईल दिलीस, आता हे भलतच एनव्हलप. मगासपासून बघतीये एकदम शांत शांत आहेस तू, अगदी कमी बोलतीयस. कुठल्या कारणावरनं अपसेट आहेस का ग? आदिती, घरी सगळं ठीक आहे ना? हो हो. सासऱ्यांची तब्येत? मग झालंय तरी काय? आदिती मॅडम, काय असेल तर खरंच सांगा, म्हणजे आम्ही सगळे आहेत तुमच्या बरोबर. तुमच्याकडून अशा चुका होत नाही. नक्कीच काहीतरी बिनसलेलं आहे. नाही नाही, काहीच नाही, सगळं ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. मी जरा आले.
आदित्य मॅडम, आदित्य मॅडम, कॉफी पी. काय कुठे आहे कॉफी? नाही म्हणजे कॉफी प्यायलाच आले होते मी, पण आता राहू दे, आता नकोय मला. काय झालं? दाभोळकर सरांनी बोलवले तुम्हाला. हा. लगेच बोलवले. हो हो. यांना काय झालंय? जय सरांच्या कानावर घालायला पाहिजे. मे आय कम इन सर? अरे अदू, ये नहीं, कम इन प्लीज. बस ना. थँक्यू सर. सर काही काम होतं का? अदू, आज एडीएमचा मालक म्हणून नाही तर एक बाप म्हणून बोलायचंय मला तुझ्याशी. सर? आय नो ही जागा नाहीये, पण काय करू, काळजी वाटतेच ना. अदू, तुला बरं वाटत नाहीये का? नाही, मगाशी मी पाहिलं तुझा चेहरा खूप ओढल्यासारखा वाटला मला. शुड आय कॉल अ डॉक्टर? नाही नाही सर, तसं काही नाहीये. शुअर? हो सर. अदू, तू मनातलं काहीही सांगितलं नाहीस आजवर, सांगणारही नाहीस. सवय आहे तुझी, आय नो. पण अदू, तुझ्या मनात काही असेल तर सांग प्लीज. काही प्रॉब्लेम असेल तर बोल माझ्याशी. सर खरंच खरंच काहीच प्रॉब्लेम नाही. आता तू हे बोलतेस म्हणजे विश्वास ठेवायलाच हवा ना मला. पण का कोणाच ठाऊक तू? माझ्या मनाला पटत नाहीये, काहीतरी बिनसलं. नाही, तुला सांगायचं नसेल तर मी तुला फोर्स नाही करणार, पण आय नो काहीतरी बिनसलंय. आता मी तुला फक्त एवढंच सांगू शकतो, काळजी घे. निघा मिस अदिती. येते सर. एक साधी शिंक जरी आली ना तरी डॉक्टर उभा असायचा माझ्या दारात. अदूला झालेला कोणताही त्रास सहनच व्हायचा नाही मला. अजूनही होत नाही. आता फरक एवढाच आहे की तिचा हा त्रास डॉक्टर नाही दूर करू शकत. या आधी आदितीला एवढं अपसेट कधीच पाहिलं नव्हतं. कसलं तरी टेन्शन आहे नक्की. कामाचं टेन्शन तर असूच शकत नाही. अविनाश खूप चांगला बॉस. तो तिला खूप छान समजून घेतो, सांभाळून घेतो. अर्थात अविनाश सारखी माणसं आजूबाजूला असायला नशीब लागतं. नाहीतर माझ्या मुलीला तुमच्या घरी जसा त्रास होत होता तसा ऑफिसमध्येही झाला असता तर
केवळ अविनाश सारख्या माणसामुळे तिला इथे त्रास होत नाही. खूप हुशार आहे अविनाश. कुणाबरोबर कसं वागायचं ना ते बरोबर कळतं त्याला. पण इतरांचं तसं नसतं ना. ती इतर माणसं आपल्या आयुष्यात असणं म्हणजे आपल्याच नशिबाला आपण चॅलेंज दिल्यासारखं आहे. आणि अजूनही हे चॅलेंज दिलंय. सो आता नशिबामध्ये त्रासाशिवाय अजून काय असणार तिच्या. आणि म्हणे आधी तिला याच ऑफिसमधून मानाने नेणार. कॉन्फिडन्स छान आहे तुझा. गुड. इनफॅक्ट मी सुद्धा वाट पाहतोय त्या दिवसाची. सगळ्यांसमोर तू तुमचं नातं मानानं सांगणार आहेस ना. सांग. मी सुद्धा वाट बघतोय. पण कदाचित वाटच पाहत राहावी लागणार तुला त्या दिवसाची. कारण मला माहितीये हा दिवस कधीही येणार नाहीये. हा माझा कॉन्फिडन्स आहे. जय, तू एक नोटीस केलंस आज? पप्पांना किती काळजी वाटत होती रे माझी. मी त्यांना काहीच सांगितलं नाही, तरी सुद्धा त्यांना कळलं की काहीतरी बिनसलंय. मला लहानपणीचे दिवस आठवले. पप्पा ऑफिस मधून घरी आले आणि मी काहीच बोलले नाही, तर त्यांना कळायचं आज त्यांच्या आदूचं काहीतरी बिनसलंय म्हणून. मला साधी एक शिंक जरी आली ना तरी त्यांना भीती वाटायची माझी तब्येत बिघडेल म्हणून. आणि आज पण बघ ना, पप्पांना खरं तर काहीच माहित नव्हतं काय झालंय, पण सगळं माहीत असल्यासारखे उपाय सुचवत होते ते. म्हणजे एका पॉइंटला मला खरंच असं वाटलं की त्यांना सगळं माहिती आहे का. इतकी काळजी करतात, इतकी विचारपूस करतात माझी की कधी कधी असं वाटतं खरंच मन मोकळं करावं त्यांच्याकडे. नाही नाही, डोंट वरी, असं कधीच होणार नाही. अदिती, मी तुला याआधीही सांगितलं, आपल्या आजूबाजूचं जे काही वातावरण आहे त्याचं आपल्याला कितीही टेन्शन आलं तरी त्या चेहऱ्यावर दिसतं कामा नये. कारण ही ऑफिस मधली लोक आपल्या इतकी जवळची, त्यांना नुसतं आपल्याकडे बघून संशय येणार आहे. बरोबर आहे. आता पप्पांचंच बघ ना. म्हणजे बिलीव्ह मी खूप नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करते, पण डोक्यात विचार येण्याचं थांबवतच नाहीये. आतापर्यंत बऱ्याच गोष्टी आपण हँडल केल्यात. यावरही काहीतरी मार्ग नक्की निघेल. तोच तर प्रॉब्लेम आहे ना जय. या सगळ्यावर काय मार्ग काढायचा आहे. लोक बोलून दाखवत नाही एवढंच, पण त्यांच्या नजरा बरंच काही विचारतात. आणि मग ह्या सगळ्याला कसं रिॲक्ट व्हावं हेच कळत नाहीये मला. प्रत्येकाशी बोलताना विचार करून मोजून मापून बोलायचं जरी ठरवलं ना जय, तरी ते सुद्धा जमत नाहीये. कारण ह्या सगळ्यांची खूप सवय झालीये. मला खरंच काही सुचत नाहीये.
हे बघ आदू, थोडा वेळ दे, सगळं ठीक होईल. कदाचित काही मार्ग दिसत नाहीये ना, म्हणून टेन्शन येत. मे बी. बघ आदिती, या परिस्थितीवर तू जो काही मार्ग शोधशील त्याला माझा पूर्णपणे सपोर्ट असेल. मी कायम तुझ्या सोबत आहे हे लक्षात ठेव. जय, तू आहेस म्हणून. पण ह्या सगळ्या परिस्थितीला मलाच तोंड द्यावं लागणार. हा माझा डायलेमा आहे. हे सगळं मलाच सॉर्ट करावं लागणार. जय, हे बघ, तू आता फक्त तुझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट कर प्लीज. तुला खूप जबाबदार आहेत रे अजून. तू ह्या सगळ्याचं टेन्शन घेत बसू नकोस. हा, काहीतरी मार्ग नक्की निघेल.